विखेंवर नाराज असलेल्या भाजपच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली असल्याचा गौप्यस्फोट. 2 ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्यामुळे दुसऱ्या 2 नंबरला पिपाणी असणाऱ्या चिन्हाला 44,000 मते. हे लंके यांची मते असून हा डाव विरोधकांनी आखला असल्याचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की गेल्या 50 वर्षांची परंपरा असणाऱ्याची काय अवस्था झाली हे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय. विखेंवर नाराज असलेल्या भाजपच्या लोकांनी सुद्धा आम्हाला मतदान केलं. सर्वसामान्य व्यक्तीचे दिवस आल्यावर काय होतं हे नगरच्या आलेल्या निकालातून सिद्ध होतं. यांच्याकडे जर नैतिकता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे येथील भाजपच्या नेत्यांनी सुद्धा विचारणा केली पाहिजे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे. निलेश लंके हे विजयी झाल्यानंतर आज महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख संदेश कारले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक बाबर, किसनराव लोटके, हाजी शौकत तांबोळी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, बाळासाहेब हराळ, अभिषेक कळमकर, अथर खान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नंतर राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा जिल्हा अहमदनगर जिल्हा, या जिल्ह्यामधल्या दोन्हीही लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने जिंकलेल्या आहेत. मोठ्या फरकानं जिंकलेल्या आहेत, मोठ्या शक्तीविरुद्ध जिंकलेल्या आहेत. आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेचे आणि या जिल्ह्यामधल्या पत्रकारांचे, संपूर्ण प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली. खरं तर या निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू असताना देशातले मोठे मोठे नेते मंडळी विरोधी पक्षाकडून आणले गेले, परंतु जनतेनं त्यांच्यावरचा असणारा रोष या निवडणुकीमध्ये व्यक्त केला आणि एक अत्यंत चांगला निर्णय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला दिलेला आहे. देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी वाटते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, याला जनशक्तीचा विजय झालेला आपल्याला दिसतो. अनेक गोष्टीचा उहापोह या ठिकाणी झालेला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, एका पक्षाचे स्टार प्रचारक, परंतु ते या जिल्ह्यामध्येच अडकून बसले. त्यांना राज्यामध्ये जाता आलं नाही. आता त्यांच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा निर्णय त्यांच्या पक्षाने काय घ्यायचा तो घ्यावा, परंतु ही नामुष्की 50 वर्षाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना का करावी लागते हे कळत नाही. आणि म्हणून हा विजय आम्ही संयमानं पचवणार आहे, परंतु पराभव पचवण्याची सुद्धा ताकद समोरच्याला मिळावी. सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर काय होतं ह्याचं प्रत्यंतर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे. सामान्य माणूस हा झुकत नाही. धनदांडगे एखाद्या वेळेस तुमच्या दबावाला झुकतील, परंतु सामान्य माणूस हा झुकत नाही. हा या निकालाचा खरं तर निकालामधून परिपाठ आहे. आणि म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे. आम्ही तो आनंद उत्सव साजरा करणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. ईव्हीएम मशीन तर तुम्ही सांगितलं 2 मशीन नाही, असं आहे, 16 उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार, 16 आणि एक 17वा नोटा, त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार असेल तर 2 मशीन लावल्या जातात.
या मतदारसंघामध्ये 2 EVMच्या मशीन होत्या, त्याच्यावरती उमेदवाराची नावं होती, परंतु योगायोग पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस 2 नंबरला आणि दुसऱ्याही EVM वरती 2 नंबरलाच जर तिथं पिपाणीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला 44,500 मतं पडणे ही मतं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत असा आमचा स्पष्टपणे दावा आहे आणि आमचा विजय हा त्याच्यामध्ये असणाऱ्या मताची बेरीज करूनच आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो. हा प्रशासनाने केलेला योगायोग आहे का काही त्यातनं आणखीन काही वेगळं आहे याच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार नाही, परंतु काल मतमोजणीला प्रशासनाकडून अत्यंत योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे नियमाचं आणि सर्व गोष्टीचं पालन केलं गेलं, त्याबद्दल प्रशासनाचं सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. काँग्रेसचा वर्धापन दिन आहे, तो महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत आम्ही आणि तो नगर जिल्ह्याला मान मिळालेला आहे. 10 तारखेला 10 जूनला म्हणजे बरोबर 5 दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये एकवटेल आणि एक मोठा मेळावा वर्धापन दिनाचा इथं साजरा होईल. शरद पवार साहेब पवार साहेबांसह सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची उपस्थित राहतील.